मित्रांनो, आपण खूप साऱ्या पेन्शन स्कीम मध्ये आपल्या कन्व्हिन्सनुसार इन्व्हेस्टमेंट करत असतो, पण आता गव्हर्नमेंटने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूप छान नवीन निर्णय घेतलाय। पण आता हा निर्णय काय आहे, या निर्णयाचा नक्की फायदा कोणाला होणार आहे आणि अशा काय अटी आहेत की निर्णय घेतल्यानंतर तुम्ही जाणून घेण्याआधी निर्णय घेण्याच्या आधी करणं गरजेचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांनी यापैकी कोणता पर्याय निवडावा, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळतील आणि आज इन डेप्थ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलला अजून पण तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल क्विकली सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका, जेणेकरून अशी इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, नवीन नियमांतर्गत केंद्र सरकारने त्याच्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात यूपीएस वरून नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात एनपीएस मध्ये परतण्याची एक सुवर्ण संधी दिली गेली आहे, ज्यामध्ये वित्त मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की ही सुविधा फक्त एकदाच मिळेल आणि यानंतर पुन्हा यूपीएस मध्ये परतणं शक्य होणार नाही, ज्यानंतर जेव्हा तुम्ही स्विच कराल तेव्हा। सरकारने असं सांगितलं की पात्र कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी या पर्यायाचा उपयोग 30 सप्टेंबर 2025 पर्यंत करू शकतात। ठरलेल्या वेळेमध्ये जर कोणत्याही कर्मचाऱ्याने हा पर्याय निवडला नाही तर त्याला डिफॉल्ट पद्धतीने यूपीएस मध्येच मानले जाईल, असं देखील याच्यामध्ये क्लिअरेशन देण्यात आलेलं आहे। सरकारने सांगितलंय की हा निर्णय त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे जे कमी फायद्याच्या यूपीएस योजनेतून बाहेर पडून बाजार आधारित म्हणजे जे मार्केट लिंक स्कीम असतात अर्थात एनपीएस मध्ये यायला इच्छुक आहेत। यूपीएस मध्ये फिक्स पेन्शन, महागाई भत्ता, ऍडजस्टमेंट ग्रॅच्युइटी, फॅमिली पेन्शन सारखे फायदे मिळतात, तर नॉर्मली एनपीएस मध्ये कर्मचाऱ्यांना जास्त परतावा आणि गुंतवणुकीमध्ये लवचिकता मिळते, मात्र यात बाजारातील जोखमीचा पण समावेश असतो। आता या सगळ्यांसाठी सरकारच्या काय अटी आहेत हे थोडं आपण डिटेलमध्ये पाहूया। तर महत्त्वाची गोष्ट, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस वरून एनपीएस मध्ये बदल करण्यामध्ये काही स्पष्ट अटी दिलेत, ज्याच्यामध्ये असं सांगितलं की वित्त मंत्रालयाच्या मध्ये हा पर्याय फक्त एकदाच वापरता येईल आणि कर्मचारी यानंतर पुन्हा यूपीएस मध्ये परत जाऊ शकत नाहीत। बदलाचा निर्णय ही योग्य वेळी आणि विचारपूर्वक घ्यावा लागेल। कर्मचाऱ्यांना हा पर्याय आपल्या सेवानिवृत्तीपासून किमान 1 वर्ष आधी किंवा व्हॉलंटरी रिटायरमेंट, ज्यालाच व्हीआरएस असं बोललं जातं, पासून कमीत कमी 3 महिने आधी घेणं गरजेचं आहे। यापैकी जे आधी घेईल तेव्हा यापैकी एक पर्याय निवडणं बंधनकारक राहील याच्यामध्ये। याशिवाय महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ज्यांच्यावर बडतर्फी, डिसिप्लिनरी ऍक्शन्स, कंपल्सरी रिटायरमेंटची कारवाई सुरू आहे किंवा ज्यांच्यावर डिसिप्लिनरी प्रोसेसिंग पेंडिंग आहेत, अशा कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार नाहीये। आता या तर आपण अटी पाहिल्या, पण यामधून कोणता पर्याय कर्मचाऱ्यांनी निवडावा हे थोडक्यामध्ये आपण इथे जाणून घेऊया। वित्त मंत्रालयाने मांडलेल्या पेन्शन पर्यायाबाबत आता स्पष्ट तुलना आपण करूया, ज्यामध्ये यूपीएस हा कर्मचाऱ्यांसाठी लो रिस्कचा आणि गव्हर्नमेंट गॅरंटेड असलेला एक पर्याय होता। यात पेन्शन सोबत ग्रॅज्युएटी आणि फॅमिली पेन्शन सारख्या पण सुविधा मिळतात, मात्र याच्या काही मर्यादाही आहेत, जसे की इन्व्हेस्टमेंट मध्ये लेस फ्लेक्झिबिलिटी असणे, लमसम विड्रॉलचा भाग कमी असणे आणि हायर रिटर्नची शक्यता कंपॅरेटिव्हली कमी असणे। आता दुसरीकडे आपण बघूया, नॅशनल पेन्शन स्कीम ही एक डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन स्कीम आहे, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स ह्या इक्विटी, कॉर्पोरेट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये केली जाते। यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्सवर अधिक कंट्रोल आणि बेटर ग्रोथ पोटेन्शियल मिळतं। तसेच महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, एनपीएस मध्ये कर्मचारी त्यांच्या पेन्शनच्या रकमेपैकी 60% भाग लमसम पद्धतीने काढू शकतात, तर उर्वरित 40% भाग अनिवार्यपणे ॲन्युटी परचेससाठी वापरावा लागतो। यात टॅक्स बेनिफिटचाही समावेश आहे, जसे की कलम 80C आणि 80CCD अंतर्गत सवलती याच्यामध्ये मिळतात, मात्र हे मार्केटशी जोडले असल्यामुळे यात रिस्क राहते आणि यूपीएस सारखा महागाई भत्ता, ऍडजस्टमेंट आणि फॅमिली पेन्शनचा लाभ याच्यामध्ये मिळत नाही। आता तुलनात्मक दृष्ट्या पाहता यूपीएस हा एक डिफाईन्ड बेनिफिट प्लॅन आहे, ज्याच्यामध्ये पेन्शनची हमी आणि डिअरनेस अलाउन्स मिळतो। यूपीएस मध्ये कर्मचारी त्यांच्या बेसिक सॅलरी प्लस डीएच्या 10% योगदान करतात, तर एम्प्लॉयर 18.5% योगदान करत असतो। तर दुसरीकडे एनपीएस हा डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशनचा प्लॅन आहे, ज्याच्यामध्ये कर्मचारी 10% योगदान देतात आणि एम्प्लॉयरचं योगदान हे 14% असतं। एनपीएस मध्ये हायर रिटर्न पोटेन्शियल आणि ग्रेटर इन्व्हेस्टमेंट फ्लेक्झिबिलिटीची संधी मिळते, परंतु यामध्ये हायर रिस्क आणि अनसर्टिनिटी ही जास्त असते। यूपीएस मध्ये फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युइटी मिळते, तर
एनपीएस मध्ये या सुविधा उपलब्ध नाहीयेत. तर मित्रांनो, तुम्ही यूपीएस मधून एनपीएस मध्ये स्विच करणार आहात की यामध्येच इन्व्हेस्ट करणार आहात हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली, कारण आम्ही थोडक्यामध्ये इन डेप्थ मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये केलाय. आणि तुम्हाला अशी गोष्ट वरचेवर जाणून घ्यायची असेल, मार्केट अपडेटेड राहायचं असेल तर चॅनलला व्हिडिओ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विसरू नका. भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.